बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांचा काटा मारणारे कारखाने शोधले आहेत आणि त्यांना दाखवणार असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। तर ऊस उत्पादकांकडून सक्तीने वसुली करणं चुकीचं असल्याचं शरद पवार म्हणाले। यावर पैसे एफआरपीतनं नव्हे कारखान्याच्या नफ्यातनं मागितले असंही फडणवीसांनी सांगितलं। साखर कारखान्याच्या नफ्यातनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी प्रति टन 5 रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। यावरून राजकीय वातावरण तापलंय। ऊस उत्पादकांकडून सक्तीने वसुली करणं चुकीचं असल्याचं शरद पवार म्हणाले। तर शेतकऱ्यांसाठी निधी देण्याची काही जणांची दानत नाहीये अशी टीका फडणवीसांनी केली आहे। शिवाय काटा मारणारे कारखाने शोधले आहेत, त्यांना मी दाखवणार आहे असा इशाराच फडणवीसांनी दिलाय। ज्यावेळेला ऊस उत्पादकाला मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं सक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे। ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आणि या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा अशी आग्रहाची विनंती त्यांना करू। ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की 30-30 हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत, 10-10 हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे, तर तुमच्या नफ्यातनं 5 रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा। ते काय एफआरपीतनं मागितले नव्हते। एफआरपीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत।